हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा जो फर्स्ट टॉपिक आपण बघतोय 9th क्लासचा, ज्यामध्ये आपण 1.2 पर्यंत बघितलं होतं. आज 1.3 चं बेसिक आणि 1.3 आपण चालू करणार आहोत. ओके, तर 1.3 चालू करण्या अगोदरचे बेसिक आहे, ज्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, तर द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड एज कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे इफ देनच्या फॉर्म मध्ये स्टेटमेंट असेल तर त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणणार. ठीक आहे, इफ देन म्हणजे याची सुरुवात इफ आणि नंतरच्या जे दुसरं सेकंड सेंटेन्स बनले ते देन नंतर, म्हणजे इफ देन त्याची सुरुवात झाली असेल त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणू शकतो. आता ते कसं, तर आपण या ठिकाणी सपोज एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय म्हटलंय, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर टू बायसेक्ट इच अदर. आता या ठिकाणी इफ बरोबर आहे, इफ चाही उल्लेख झालाय आणि देन चाही उल्लेख झालेला आहे. हे बघा, इकडे इफ आहे आणि इथे देन आहे. मग ज्या वाक्यामध्ये इफ देन आहे त्या स्टेटमेंटला त्या आपण म्हणायचं कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे, सिम्पली कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ इफ देन आर कॉल्ड एज कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ देनच्या फॉर्म मध्ये असणारं स्टेटमेंट. बघा, इथे इफ पण आहे आणि देन पण आहे, याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणू शकतो. ओके, आता त्या कंडिशनल स्टेटमेंट मध्ये इफ द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड एज इंटेसिडंट. ओके, इंटेसिडंट. ठीक आहे, इफ द कॉल इफ जर जो इफ ने पार्ट हे केलाय, सपोज हा इफ चा जो पार्ट आहे इथपर्यंत, याला तुम्ही म्हणणार अंटेडिसंट. बरोबर आहे, अंटेडिसंट. आणि त्यानंतरचा जो पार्ट आहे देन नंतरचा, त्या पार्टला तुम्ही म्हणणार कॉन्सिक्वेंट. काय म्हणणार, कॉन्सिक्वेंट. म्हणजे जो पार्ट इफ चा पार्ट जो आहे त्याला तुम्ही अँटेसिडंट म्हणणार आणि जो देनचा पार्ट आहे त्याला तुम्ही कॉन्सिक्वेंट म्हणणार. या एक्झाम्पल मध्ये बघा, हा इफ चा जो पार्ट आहे हा झाला तुमचा अँटेसिडंट. हा झाला तुमचा अँटेसिडंट. आणि त्यानंतर हा देन नंतरचा जो पार्ट आहे पूर्ण, याला तुम्ही म्हणणार कॉन्सिक्वेंट. काय म्हणणार, कॉन्सिक्वेंट. जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हे लिहिता गेलं पाहिजे, अँटेसिडंट आणि कॉन्सिक्वेंट. ओके, हे लक्षात आलं असेल. ठीक आहे, त्यानंतर आता एक एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल आपल्याला बघायचे. आता हे मी सर्व मिटवून टाकतो, तुम्हाला कळलं असेल की कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय. द स्टेटमेंट इन द फॉर्म ऑफ इफ देन इज कॉल्ड एज कंडिशनल स्टेटमेंट. इफ देनच्या फॉर्म मध्ये असणाऱ्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. जो पार्ट इफचा पार्ट आहे त्या इफच्या पार्टला आपण म्हणतो अँटेसिडंट आणि जो देन नंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो कॉन्सिक्वेंट. या गोष्टी लक्षात आल्या असेल. त्यानंतर आता एक्झाम्पल कन्सिडर द स्टेटमेंट. आता एक स्टेटमेंट आहे, हे सिंपल स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे, द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. आता रोम्बस म्हणजे काय, सपोज आपण या ठिकाणी ड्रॉ केला, हा तुमचा सपोज रोम्बस आहे. ठीक आहे, तर या रोम्बसचे हे झाले डायगोनल. तर डायगोनल आर बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट करणे म्हणजे काय, एकमेकाला परपेंडिक्युलर इंटरसेक्ट होणे, म्हणजे एकमेकाला परपेंडिक्युलरली इंटरसेक्ट होतात, सॉरी परपेंडिक्युलरली बायसेक्ट होतात. बायसेक्ट म्हणजे की हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल असेल, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल असेल. परपेंडिक्युलर बायसेक्ट म्हणजे या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तर तयार करणारच, परंतु एकमेकांना इक्वल भागामध्ये ते काय करणार, डिवाइड करणार. त्याला बायसेक्ट म्हणतात. इक्वली डिवाइड करणे म्हणजे बायसेक्ट करणे. मग या ठिकाणी जर डिवाइड केलं तर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल असेल, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल असेल, याला म्हणायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि रोम्बसची ती प्रॉपर्टी आहे, रोम्बसचे डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. म्हणजे इथे 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट होतात आणि ते बायसेक्ट करतात इक्वली. ठीक आहे, हे झालं स्टेटमेंट. द डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. ठीक आहे, आता हे स्टेटमेंट आपल्याला कंडिशनल मध्ये लिहायचं, कंडिशनल स्टेटमेंट म्हणून. आता कंडिशनल स्टेटमेंट काय, तर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इन द फॉर्म ऑफ इफ देन. आता याला इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. ठीक आहे, आता प्रत्येक वेळेस एक कंडिशनल स्टेटमेंट बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हाही कधी कुठलंही सिंपल स्टेटमेंट आलं आणि त्या स्टेटमेंट वरून कंडिशनल स्टेटमेंट लिहायचं असलं तर सगळ्यात पहिले फोकस करायचा फिगरवर. कशावरती फोकस करायचा, फिगरवरती फोकस करायचा. आता फिगर काय, या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल. कोणती फिगर आहे, रोम्बस म्हणजेच फिगर आहे क्वाड्रिलॅटरल. मग या ठिकाणी बघा स्टेटमेंट लिहिताना कसं लिहिलंय, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. काय म्हटलं, या ठिकाणी फक्त रोम्बस होता, तर या ठिकाणी काय म्हटलं, या रोम्बसला की रोम्बस म्हणजे काय, तर क्वाड्रिलॅटरल येतो. बरोबर आहे, फिगर कुठली आहे, क्वाड्रिलॅटरल. फोकस फिगरवर करायचा.
तर फिगर काय तुमची क्वाड्रिलॅटरल. तर काय म्हटलं आपण, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, जर दिलेला चौकोन हा रोम्बस असेल, दिलेला क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल, तर इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर. जर रोम्बस हा क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. ही झालं त्याचं मीनिंग. म्हणजेच काय केलं आपण की पहिले फिगरवर फोकस केला. फिगर क्वाड्रिलॅटरल होती, काय लिहिलं, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, आणि त्यानंतर देन नंतर काय लिहिलं, देन इज डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. अशा पद्धतीनं इफ देनच्या फॉर्म मध्ये म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट अशा आपल्याला बनवायचं. हा एक क्वेश्चन असेल प्रॅक्टिस सेट मध्ये. दोनच क्वेश्चन असतील, एक तर कंडिशनल बनवा म्हणतील आणि दुसरं कॉन्व्हर्स बनवा म्हणतील. आता सगळ्यात पहिले कंडिशनल समजून घ्यायचं, कंडिशनल वरून कॉन्व्हर्स बनवायचा असतो. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, आता काय म्हटलंय, ओके, बायसेक्टर ईच अदर इथपर्यंत लक्षात आलं. ठीक, कसं बनवायचं, सगळ्यात पहिले इफ देनच्या फॉर्म मध्ये बनवताना फिगर वरती फोकस करायचा. फिगर जर ट्रायंगल असतील काय म्हटलं असतं, गिवन ट्रायंगल आयसोस्केलर जो असेल तो, किंवा दुसरा क्वाड्रिलॅटरल असता तर क्वाड्रिलॅटरल, म्हणजे फिगर वरती फोकस करायचा. फिगर क्वाड्रिलॅटरलची होती, काय घेतलं, if the given quadrilateral is a rhombus then its diagonals are perpendicular bisect to each other. ठीक आहे, हा झाला त्याचा आन्सर. आता लक्षात घ्यायचं काय म्हटलंय, इन द antecedent and the consequent in given conditional statement are interchanged, the resultant statement is a converse of this statement. काय आता झालं कंडिशनल म्हणजे काय, इफ देनच्या फॉर्म मध्ये म्हणजे कंडिशनल. आता त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय, तर अँटीसंड आणि कॉन्सिक्वेंट यांचं इंटरचेंज करणे. म्हणजेच आता हे इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल रोम्बस आहे आणि त्यानंतरचं हे कॉन्सिक्वेंट डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर आहे. तर आपण ह्या इफच्या नंतर जर तुम्ही दिलं, इफच्या नंतर सपोज तुम्ही म्हणलं इफ डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर सपोज. ठीक आहे, मी लिहितच नाही तर समजून सांगतो, लक्षात आलं काय की ह्या इफच्या नंतर तुम्ही हे वाक्य घेतलं की डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर देन द क्वाड्रिलॅटरल फॉर्म इज रोम्बस. याला म्हणायचं कॉन्व्हर्स. म्हणजे काय करायचं की ह्या अँटीसडंट ओके, या अँटीसडंटची आणि या कॉन्सिक्वेंटची काय करायची, अँटीसडंट आणि कॉन्सिक्वेंटची इंटरचेंज करायचं. काय करायचं, इंटरचेंज. हे प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड जाते. ठीक आहे, व्यवस्थितरित्या त्याचं प्रोनाउन्स करायचं अँटीसडंट. ठीक आहे, अँटीसडंट किंवा अँटीसडंट म्हटलं तरी चालते. ठीक आहे, तर याची इंटरचेंज केली तर तुम्हाला काय मिळेल, कॉन्व्हर्स. ठीक आहे, या दोघांचा इंटरचेंज करायचं दोघांना, त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म होईल कॉन्व्हर्स स्टेटमेंट. ठीक आहे, हा कॉन्सिक्वेंट इफच्या नंतर घ्यायचा आणि अँटीसडंट नंतर घ्यायचा. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला तयार होईल कॉन्व्हर्स स्टेटमेंट. ठीक आहे, आता ते कसं तर लक्षात घेऊया समोर. इफ द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. ठीक आहे, आता काय की जर सपोज तुमचा कंडिशनल स्टेटमेंट बरोबर असेल तर त्याचा कॉन्व्हर्स बरोबर असेलच नाही असं नाही. ठीक आहे, म्हणजे असं नाही की ते बरोबर असायलाच पाहिजे, नेसेसरीली ट्रू असावं असं काही नाहीये. ठीक आहे, आता सपोज हे स्टेटमेंट होतं इफ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर. हा होता त्याचा कंडिशनल स्टेटमेंट. आता कॉन्व्हर्स काय झालं, इफ द डायगोनल, आता हे काय इथून समजून घ्या कॉन्व्हर्स. आता ह्या इफ नंतर हे क्वाड्रिलॅटरल होतं, आता हा कॉन्सिक्वेंट इफ नंतर घ्यायचा. हा कुठे घ्यायचा, इफ नंतर. मग इफ द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर, द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर देन इट इज अ रोम्बस. म्हणजे ह्या इफ नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते देन नंतर घेतलं आणि ह्या देन नंतरचं स्टेटमेंट इफ ला लावलं, त्यावेळेस तुमचा तयार झाला कॉन्व्हर्स. म्हणजे इंटरचेंज केलं अँटॅसिडंट आणि कॉन्सिक्वेंट. म्हणजे अँटॅसिडंट आणि कॉन्सिक्वेंट याचं काय केलं, इंटरचेंज. त्यावेळेस तयार झाला त्याचा कॉन्व्हर्स. हा जो होता कॉन्सिक्वेंट तो इफ नंतर घेतला आणि अँटॅसिडंट जो होता तो देन नंतर घेतला, त्यावेळेस तयार झाला कॉन्व्हर्स. ठीक आहे, आता या ठिकाणी जर बघितलं तर स्टेटमेंट काय ट्रू आहे, कारण रोम्बस मी तुम्हाला दाखवलं अगोदरच्या फिगर मध्ये काढून. या रोम्बसचे डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, ही म्हणजे एकमेकांना बायसेक्ट होतात, ही आपली प्रॉपर्टी आहे. म्हणजे हे बरोबर आहे, ट्रू आहे. पण त्यानंतर कॉन्व्हर्स काय तयार झाला की कॉन्व्हर्स काय झाला की डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ईच अदर देन इट इज रोम्बस. हा बरोबर आहे. जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल जर एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील एकमेकांचे, तर आपण त्याला रोम्बस म्हणू शकतो. हे पण वाक्य बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट जे आहे ते पण ट्रू आहे
आणि कॉन्व्हर्स जो आहे तो पण ट्रू आहे, बोथ ट्रू आहे, बरोबर आहे या ठिकाणी. पण जर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू, इफ अ नंबर इज अ प्राइम देन इट इज इवन और ऑड. आता प्राइम नंबर कशाला म्हणायचं, सपोज प्राइम नंबर, ठीक आहे. आता प्राइम नंबर कोणकोणते आहेत, तर 2, ठीक आहे, 2 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर 11, 11 नंतर 13 आणि सो ऑन जे असतील पुढे ते. हे काय झाले सर्व प्राइम नंबर. आता इवन आणि ऑड, मग जर प्राइम नंबर मध्ये बघितलं तुम्ही काय म्हणले ते, इफ नंबर इज अ प्राइम देन इट इज इवन और ऑड. आता नंबर जर प्राइम असेल तर तो इवन पण असू शकतो ऑड पण असू शकतो, बरोबर आहे. कारण इवन मध्ये 2 आहे म्हणजे कंडिशन मॅच झाली आणि 3, 5, 7 हे सगळे ऑड आहेत, त्यामुळे हे कंडिशन काय झाली, ट्रू. ट्रू कंडिशन आहे की जर नंबर प्राइम असेल तर इवन आणि ऑड कोणता पण असू शकतो, बरोबर आहे. जर नंबर प्राइम असेल तर इवन जर आला तर 2 असू शकतो, ऑड आला 3 असू शकतो, म्हणजे आपण म्हणू शकतो असं इवन और ऑड म्हणजे सम किंवा विषम, बरोबर आहे. इवन पण असू शकतो ऑड पण असू शकतो प्राइम नंबर, कारण यामध्ये 2 ओनली 1 इवन नंबर आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं, इफ अ नंबर इज इवन और ऑड देन इट इज प्राइम नंबर. आता हे स्टेटमेंट बघा, नंबर्स कोणते असतात, नंबर्स, आता हे नंबर्स लिहू आपण, सपोज नॅशनल 1 2 3 4 5 अँड सो ऑन, हे समोरचे नंबर. आता काय म्हटलं त्यांनी, इफ अ नंबर इज इवन और ऑड देन इट इज प्राइम. आता या ठिकाणी जर सगळेच प्राइम आणि इवन नंबर, सगळेच इवन आणि ऑड नंबर प्राइम नंबर असतील का, नाही. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा 4 इवन नंबर आहे, 4 काय आहे, इवन नंबर, पण हा प्राइम आहे का, नाही, प्राइम नाहीये. या ठिकाणी सपोज तुम्ही पुढे 6 घेतलं तो पण नाही, आता 9 हा ऑड नंबर आहे पण तो प्राइम नंबर आहे का, नाही. मग प्रत्येकच इवन आणि ऑड नंबर हे प्राइम नंबर असतील का, नाही. त्यामुळे हे कंडिशन, हे स्टेटमेंट काय झालं तुमचं, फॉल्स आहे. म्हणजे या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट ट्रू होतं पण त्या ठिकाणचा जो त्याचा कॉन्व्हर्स बनला हा फॉल्स. त्यामुळे हे वाक्य म्हणलेलं आहे की कंडिशनल स्टेटमेंट ट्रू जरी असलं तरी त्याचा कॉन्व्हर्स हा नेसेसरली ट्रू असेल असं नाही, ठीक आहे. इज नॉट नेसेसरली ट्रू, तो बरोबर असू शकतो असं नाही, या ठिकाणी रॉंग आलं, बरोबर आहे. कॉन्व्हर्स त्याचा रॉंग सुद्धा असू शकतो, ही गोष्ट याच्यातून समजून घ्यायची, ठीक आहे. आता समोर काय दिलंय ते बघूया. समोर आता प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.3. त्या दोनच गोष्टीवर प्रॅक्टिस सेट आहे पूर्ण. एक तर कंडिशनल स्टेटमेंट लिहायचं आणि एक तर कॉन्व्हर्स स्टेटमेंट लिहायचं. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ देनच्या फॉर्म मध्ये आणि कॉन्व्हर्स म्हणजे जे देन नंतरचं आहे ते इफ नंतर आणि जे इफ नंतरचं आहे ते देन नंतर लिहायचं, त्याला कॉन्व्हर्स. या दोनच गोष्टीवरती समजून घ्यायची गरज आहे, ठीक आहे. अँटेसिडंट आणि कॉन्सिक्वेंट यांचं इंटरचेंजिंग करायचं, तुम्हाला कॉन्व्हर्स मिळतो. त्याच गोष्टी इथे आपल्याला लिहायचंय आणि त्याच्यावरतीच 2 क्वेश्चन आहेत 1.3 मध्ये, एकदम शॉर्ट मध्ये आहे आणि एकदम सिंपल आहे, आपल्याला ते सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. आता बघा पहिला क्वेश्चन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहायचं. म्हणून लिहूया कंडिशनल स्टेटमेंट, ठीक आहे. पहिलं काय म्हटलं तर अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, ठीक आहे. आता सपोज पॅरलोग्राम, आता हा झाला तुमचा पॅरलोग्राम, ठीक आहे. आता फिगर मी फॉर्म केली. आता अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल म्हणजे काय, हा कोन आणि हा कोन, हा अँगल्स आणि हा अँगल. आणि आपण बघितलंय पॅरलोग्रामची स्टडी सुद्धा केलेली आहे, ठीक आहे. आणि 9th स्टँडर्ड मध्ये आपण परत पॅरलोग्रामची स्टडी करणार आहे क्वाड्रिलॅटरल चॅप्टर मध्ये. पण अगोदर सुद्धा आपल्याला माहिती आहे की अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम हे कॉन्ग्रुएंट बरोबर असतात, म्हणजे ट्रू आहे. अपोजिट अँगल बरोबर असतातच, बरोबर आहे, असतातच इक्वल पॅरलोग्रामचे. मग या ठिकाणी फिगर वरती फोकस करायचा. मी सांगितलं तुम्हाला अगोदर फिगर वरती फोकस करायचा इफ देन तयार करताना. फिगर कोणती आहे, क्वाड्रिलॅटरल. कोणती फिगर आहे, क्वाड्रिलॅटरल. मग तुम्ही काय म्हणणार, स्टार्ट करणार इफ न, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल, काय म्हणणार तुम्ही, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल, गिवन क्वाड्रिलॅटरल्स, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल. जशी इथं स्टेटमेंटची स्टार्ट केली होती, काय स्टार्ट केलं होतं, इफ इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. तशी इथं काय सुरुवात करायची, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज पॅरालेलोग्राम किंवा पॅरलोग्राम. प्रोनाउन्सिएशन कसं केलं तरी मॅथमॅटिक्स आहे, इथे काय ग्रामरचे मार्क वेळ जाणार नाही. काही जण त्याला पॅरालेलोग्राम म्हणतात, काही जण पॅरलोग्राम म्हणतात, ठीक आहे. इथं गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम किंवा पॅरालेलोग्राम, ठीक आहे. गिवन क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम, then its opposite angles are congruent. हे झालं तुमचं इफ देनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे त्या प्रॉब्लेमचा आन्सर काय,
If given quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. ठीक आहे, झालं if then च्या फॉर्म मध्ये. काय फक्त फिगरवर फोकस केला, फिगर क्वाड्रिलॅटरल म्हणून काय म्हटलं, गिवन क्वाड्रिलॅटरल जो दिलेला आहे तो जर पॅरलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स हे इक्वल असतात, म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात. हे झालं तुमचं if then च्या फॉर्म मध्ये, अतिशय सिंपल आहे. आता सेकंड पण तसंच दिलंय, काय म्हणले, रेक्टँगल. रेक्टँगल द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता रेक्टँगल कशाला म्हणजे, सपोज ही फिगर आहे रेक्टँगलची, हे आहे त्याचे डायगोनल. आता हे डायगोनल इक्वल असतात, ही प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलचे डायगोनल हे इक्वलच असतात, बरोबर आहे. आता फिगर वरती फॉर्म करायचा, फोकस करायचा, फिगर काय तुमची क्वाड्रिलॅटरलच आहे. मग काय म्हणणार तुम्ही, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल, ठीक आहे, if given quadrilateral is rectangle. जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असेल तर गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, then its diagonal are congruent. ठीक आहे, then the given diagonal, then its diagonal are congruent. काय आपण फोकस केला फिगर वरती, फिगर क्वाड्रिलॅटरल, सो गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. अशी ते अतिशय सोपं आहे. अशा पद्धतीने if then च्या फॉर्म मध्ये लिहायचं, काहीच अवघड नाहीये. ठीक आहे, आता लक्षात, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट होतं. काय लिहिलं आपण, if the given quadrilateral is rectangle then its diagonals are congruent. ठीक आहे, असं लिहायचं कंडिशनल मध्ये. आता परत एक एक्झाम्पल दिलं याच्यावरती, त्याचाही आन्सर लिहूया. फिगर वेगळी काय, an isosceles triangle, the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to its base. सगळ्यात पहिले आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय ते समजून घेऊ. सपोज हा एक ट्रायंगल असेल तर आयसोसेलेस ट्रायंगल कशाला म्हणायचं, ज्या ट्रायंगलच्या अपोजिट साइड या दोन साइड इक्वल असतात, ज्या ट्रायंगलच्या दोन साइड इक्वल असतात त्या ट्रायंगलला आपण आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतो. म्हणजे ही साइड आणि ही साइड दोघींची लेंथ काय असेल, इक्वल, त्यावेळेस जो ट्रायंगल तयार होतो, दोन साइड इक्वल असणारा ट्रायंगल, त्याला आपण म्हणतो आयसोसेलेस ट्रायंगल. ठीक आहे, तो झाला आयसोसेलेस ट्रायंगल. मग ह्या आयसोसेलेस ट्रायंगलच्या दोन साइड इक्वल आहेत. आता काय म्हटले कंडिशन, सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स, याचा व्हर्टेक्स असतो हा, ह्या व्हर्टेक्सचा आणि मिड पॉइंट ऑफ द बेसचा मिड पॉइंट म्हणजे इथे, हा झाला याचा मिड पॉइंट. सपोज याला नाव दिलं आपण ए, बी आणि सी, तर बेस काय तुमचा बीसी, बीसी चा मिड पॉइंट आपण एम घेतलं. बीसी चा मिड पॉइंट काय घेतला, या बेस म्हणजे बीसी, याचा मिड पॉइंट म्हणजे एम. तर तो व्हर्टेक्स कोणता, तर व्हर्टेक्स आणि मिड पॉइंटला जॉईन करणारा हा जो आहे सेगमेंट, हा परपेंडिक्युलर असेल. हा परपेंडिक्युलर असतो, आपण प्रॉपर्टी मध्ये शिकलेले. हा 90 डिग्रीचा अँगल तयार करतो बेस सोबत. हे दिले कंडिशन गिवन. काय म्हणलंय की व्हर्टेक्स द सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द बेस आर परपेंडिक्युलर टू द बेस. ही झाली कंडिशन आणि अशी बनली ती फिगर. ठीक आहे, आणि ट्रू कंडिशन आहे असं असतंच. ठीक आहे, आपण शिकलेले आहे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स आणि परत पण शिकू आपण. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला इफ देन च्या फॉर्म मध्ये म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट लिहायचे. फोकस करणार फिगर वरती. फिगर काय या ठिकाणी, ट्रायंगल. फिगर काय आहे, ट्रायंगल. मग काय आन्सर लिहिणार आपण, इफ, काय लिहिणार, गिवन ट्रायंगल. काय म्हणणार आपण, इफ गिवन ट्रायंगल, इफ गिवन ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल. Given triangle is an isosceles triangle. Isosceles triangle. Given triangle is an isosceles triangle. जर दिलेला ट्रायंगल हा आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर म्हणजे then नंतर काय म्हणणार तुम्ही, then the segment joining, then the segment joining the vertex and the midpoint, the vertex and midpoint, the vertex and midpoint of the base, midpoint of the base, midpoint of the base is perpendicular to the base,
ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द बेस, परपेंडिक्युलर टू दी बेस, असं झालं याचं आन्सर. स्टेटमेंट बघताना मोठं वाटलं होतं, इफ देन कसं तयार करायचं कन्फ्युजन होतं, पण अतिशय सोपं आहे. सगळ्यात पहिले फोकस करायचा फिगर वरती. फिगर केली तर आपल्याला कळतं ट्रायंगल आहे. सो आपण डायरेक्ट म्हणलं तर गिवन ट्रायंगल इज अन आयसोसेलस ट्रायंगल. जर दिलेला ट्रायंगल आयसोसेलस असेल तर त्याच्या वर्टेक्स आणि मिड पॉइंटला जॉइन करणारा जो सेगमेंट आहे तो बेसला परपेंडिक्युलर असतो. हे झालं त्याचा आन्सर. इफ द गिवन ट्रायंगल इज अन आयसोसेलस ट्रायंगल देन द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू बेस. आता बऱ्याच ठिकाणी काही जणांना कन्फ्युजन होतं. ठीक आहे, ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाली तरी काही प्रॉब्लेम नाही मॅथमेटिक्स मध्ये. तुम्हाला जमलं तर गिवन ट्रायंगल आयसोसेलस ट्रायंगल लिहायचं, त्यानंतर स्टेटमेंट सरळ तसं लिहून टाकायचं नाही. एखाद्या मॉडिफाय करायला जर तुम्हाला वाक्य बनवताना नसेल जमेल, इंग्लिश कमजोर असेल तर टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्टली लिहून टाकायचं. ठीक आहे, इफ द गिवन ट्रायंगल इज अन आयसोसेलस ट्रायंगल, गिवन ट्रायंगल म्हणायचं, त्यानंतर इज अन आयसोसेलस ट्रायंगल असं इथे लिहून टाकायचं. हे स्टेटमेंट इफ नंतर फक्त गिवन लावायचं, गिवन ट्रायंगल, कारण जी फिगर गिवन दिली ती गिवन, ती फिगर लावायची फक्त. गिवन ट्रायंगल म्हणजे जी फिगर आहे गिवन ट्रायंगल ते लिहिलं, त्यानंतर हे वाक्य इज लावून हे पूर्ण वाक्य लिहून टाकायचं, त्यानंतर देन नंतर हे परत पूर्ण वाक्य लिहून टाकायचं. आन्सर करेक्ट. ठीक आहे, इफ गिवन ट्रायंगल इज अन आयसोसेलस ट्रायंगल देन द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. हे झालं तुमचं आयसोसेलस ट्रायंगल. जी फिगर दिली आहे त्याच्यावरती फोकस करायचा. आता हे झालं कंडिशनल स्टेटमेंट बद्दल. आता काय सेकंड क्वेश्चन काय म्हणलंय, कॉन्व्हर्स बनवा. आता कॉन्व्हर्स कसा बनवायचा, तर कंडिशनल स्टेटमेंट वरून कॉन्व्हर्स बनवायचा. आता या ठिकाणी जर बघितलं तर अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्स आर कॉन्ग्रुएंट. हे सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे. आपल्याला कॉन्व्हर्स बनवायचा म्हणजे अगोदर कंडिशनल स्टेटमेंट आणि त्या कंडिशनल स्टेटमेंटचं अँटेसिडंट अँड कॉन्सिक्वेंटचं इंटरचेंजिंग करून मग कॉन्व्हर्स बनेल. म्हणजे अगोदर इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल, त्यानंतर इफचं स्टेटमेंट देन नंतर आणि देनचं स्टेटमेंट इफ नंतर करून आपल्याला कॉन्व्हर्स बनावं लागेल. मग या ठिकाणी तुम्हाला आन्सर लिहिताना अगोदर कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं नाहीये, रफ मध्ये लिहा किंवा कुठेही लिहा, अगोदर कंडिशनल स्टेटमेंट बनवा आणि त्याच्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स लिहा. आता या ठिकाणी अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्स आर कॉन्ग्रुएंट. फिगर तयार करू. या दोन पॅरलल लाईन आणि त्यांचे ट्रान्सव्हर्सल, तर त्याचं म्हणणं काय, अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल कशाला म्हणायचं, सपोज आता जर ठिकाणी अल्टरनेट अँगल म्हटलं तर हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो, याला अल्टरनेट अँगल म्हणतात. जे झेड मध्ये तयार होतात ते असतात अल्टरनेट अँगल. ठीक आहे, आता हा झेड आहे सपोज. ठीक आहे, तर हा अँगल आणि हा अँगल काय होईल, इक्वल. त्यानंतर हा इकडचा अँगल आणि इकडचा अँगल हे पण काय होतील, इक्वल. ठीक आहे, ती फिगर थोडीशी हे आली व्यवस्थित ड्रॉ करतो. ठीक आहे, सपोज या दोन पॅरलल लाईन असतील आणि हा असेल त्याचा ट्रान्सव्हर्सल, तर हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो. ठीक आहे, ठीक आहे, हे इक्वल असतात त्याला म्हणायचं अल्टरनेट अँगल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर या ठिकाणी इफच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल, इफ देनच्या नंतर कॉन्व्हर्स लिहावं लागेल. ठीक आहे, इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहायचं म्हटल्यानंतर काय, आन्सर मध्ये तुम्हाला डायरेक्ट कॉन्व्हर्सच लिहायचं आहे, पण कुठेतरी रफ मध्ये कुठेतरी तुम्हाला अगोदर त्याला कंडिशनल मध्ये लिहून घ्यावं लागेल आणि नंतर तुम्ही डायरेक्ट करू शकत असेल तर अतिशय उत्तम, परंतु त्या ठिकाणी चुकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्याला अगोदर कंडिशनल मध्ये करून घ्या, नंतर कॉन्व्हर्स लिहा. आता कंडिशनल मध्ये लिहायचं म्हटल्यानंतर काय लिहावं लागेल, इफ. फिगर कशाची, पॅरलल लाईनची. तर काय म्हणावं लागेल, इफ टू पॅरलल लाईन्स, if two parallel line intersected by their transversal, आता फिगर वर फोकस करायचं म्हटलं, मी फिगर वरती फोकस केला. फिगर वरती काय दिसलं, ट्रान्सव्हर्सल, की दोन पॅरलल लाईन इंटरसेक्टेड झालेले आहेत, त्याच्या ट्रान्सव्हर्सलने त्यांना इंटरसेक्ट केलेले आहे. त्यामुळे गिवन इफ नंतर काय लिहिलं, फक्त टू पॅरलल लाईन्स नाही लिहिलं, फक्त टू पॅरलल लाईन्स. फिगर दोन पॅरलल लाईनची फक्त दोन पॅरलल लाईन लिहिणं बरोबर नाहीये, त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल पण दिसते. म्हणून काय लिहिलं, की इफ टू पॅरलल लाईन इंटरसेक्टेड बाय देअर ट्रान्सव्हर्सल, दोन पॅरलल लाईन ह्या त्याच्या ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट झालेले आहेत. इफ टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सव्हर्सल. फिगर बघायची, फिगर मध्ये फक्त पॅरलल लाईन दिसते का नाही, फिगर फक्त पॅरलल लाईन आहे का नाही, त्यामध्ये ट्रान्सव्हर्सल सुद्धा इंटरसेक्ट झालेली. त्यामुळे इफ नंतर काय लिहिलं, इफ टू पॅरलल लाईन इंटरसेक्टेड बाय देअर ट्रान्सव्हर्सल, इफ. त्यानंतर देन. आता देन नंतरचं स्टेटमेंट काय, देन अल्टरनेट अँगल्स
देन नंतर काय, देन alternate angles formed by two lines or two parallel lines and their transversal are congruent. ठीक आहे, हे तुमचं आन्सर नाहीये. हे काय आहे, कंडिशनल स्टेटमेंट. हे काय फक्त कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे या दिलेल्या वाक्याचं कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणेल. ठीक आहे, फिगरवर बघितलं तर फिगरवर दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल त्याला इंटरसेक्ट झाली. ट्रान्सव्हर्सल आहे दोन पॅरलल लाईनना, त्यामुळे काय लिहिलं, इफ नंतर फिगरवर फोकस करायचा. तर इफ नंतर लिहिलं इफ टू पॅरलल लाईन इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सव्हर्सल. हे फिगर मध्ये दिसलं की दोन पॅरलल लाईन इंटरसेक्ट झाले त्या ट्रान्सव्हर्सलना. सो इफ टू पॅरलल लाईन इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सव्हर्सल, इफ त्यानंतर देन द अल्टरनेट अँगल फ्रॉम बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर आपण देन नंतरचं स्टेटमेंट. ठीक आहे, if two parallel lines intersected by their transversal, then the alternate angle formed by two parallel lines and their transversal are congruent. हे झालं तुमचं कंडिशनल. आता जे ओरिजिनल आन्सर आहे ते ओरिजिनल आन्सर आपल्याला लिहायचं. ठीक आहे, आता ओरिजिनल आन्सर आपण लिहूया. ठीक आहे, आता लिहायचं आन्सर. आता आन्सर मध्ये काय, तर कॉन्व्हर्स म्हणजे हा देन नंतरचा जो पार्ट आहे हा काय कॉन्सिक्वेंट आणि इफ नंतरचा पार्ट हा अँटीसिडंट. आता अँटीसिडंट लिहायचा देन नंतर, कॉन्सिक्वेंट लिहायचा इफ नंतर, तेव्हा तयार होतो कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स लिहिताना तुमचा आन्सर काय होईल, इफ alternate angle formed by two lines and their transversal are congruent if two parallel lines intersected by their transversal. हे झालं तुमचा कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स नंतर काय लिहिणार तुम्ही, इफ अल्टरनेट जो देन नंतरचा पार्ट आहे तो इफ नंतर लिहायचा आणि इफ नंतरचा पार्ट देन नंतर लिहायचा, याला म्हणतात कॉन्व्हर्स. मग देन नंतरचा हा पूर्ण पार्ट इफ नंतर लिहू. इफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म किंवा मेड फॉर्म बाय टू लाइन्स, alternate angles formed by two lines and their transversal are congruent. ठीक है, are congruent, then two parallel lines intersected by their transversal. Then two parallel lines intersected by their transversal. कॉन्व्हर्स लिहिणं अतिशय सोपं, खूप सोपं आहे कॉन्व्हर्स लिहिणं, खूप सोपं. फक्त अवघड काय आहे, तर अवघड आहे फक्त थोडंसं, अवघड म्हणजे सोपंच आहे पण फक्त डोकं लावावं लागतं फक्त त्याचा कंडिशनल स्टेटमेंट फॉर्म करताना. आता कंडिशनल स्टेटमेंट मध्ये फिगर पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट होताना दिसली, त्यामुळे काय लिहिलं कंडिशनल, इफ टू पॅरलल लाईन इंटरसेक्टेड बाय देअर ट्रान्सव्हर्सल देन द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. हे लिहिलं आपण कंडिशनल स्टेटमेंट. आता कॉन्व्हर्स लिहिताना काय केलं, इफ नंतर देन नंतरचा पूर्ण पार्ट कॉन्सिक्वेंट लिहून टाकला. अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. हा झाला तुमचा इफ नंतर, आणि देन नंतर टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्टेड बाय देअर ट्रान्सव्हर्सल, हा झाला तुमचा कॉन्व्हर्स. म्हणजे इफ आणि देन फक्त स्टेटमेंट इंटरचेंज करायचे, कॉन्सिक्वेंट आणि अँटीसिडंट इंटरचेंज केला, हा झाला कॉन्व्हर्स. हे झालं कॉन्व्हर्स याचं आन्सर. आता सेकंड काय दिलंय, इफ अ पेअर ऑफ interior angles made by transversal and two lines are supplementary then the lines are parallel. हा झाला. आता याच्यावरून काय लिहायचं तुम्हाला, याच्यात इफ देन डायरेक्ट दिलेलं आहे, डायरेक्ट इंटरचेंज करायचं. ठीक आहे, आता बघा, आता या ठिकाणी लक्ष द्यायचं. आता हा पार्ट तुम्ही समजला असेल, तर हा पार्ट जर मी मिटवला तर चालेल. ठीक आहे, आता आपण
नेक्स्ट स्टेजवर घेऊया याला. ओके ठीक आहे. आता याला आपण मिटवून टाकू. ठीक आहे, म्हणजे आपल्याला वरती जागा पडेल. ठीक आहे. ठीक आहे. आता याचा आन्सर आपल्याला लिहायचं सेकंडचं. ठीक आहे. आता या ठिकाणी डायरेक्ट आता कॉन्व्हर्स लिहायचं आपल्याला. ठीक आहे, कारण इफ देच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. आता इफ नंतर देनचा पार्ट. आता देनचा पार्ट पॅरलल लाईन्स आर पॅरलल. फक्त लाईन्स आर पॅरलल नाही म्हणू शकत आपण. लाईन्स आर पॅरलल म्हणू शकतो का? नाही, कारण लाईन्स आर पॅरलल फक्त इफ नंतर चालणारच नाही. तसं नाही, आपल्याला काय लिहावं लागेल? इफ टू लाईन्स आर पॅरलल किंवा टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्टेड बाय देअर ट्रान्सव्हर्सल असं म्हणावं लागेल. कारण याची जर फिगर ड्रॉ करायची इंटेरियर अँगल सेम अशी फिगर येईल. कशी फिगर येईल? हा असा येईल. ठीक आहे. आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल या दोघांची जी बेरीज असेल ती 180 असेल. सप्लिमेंटरी म्हणजे 180, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90. सप्लिमेंटरी म्हणजे 180. मग या दोघांची बेरीज सपोज याला ए आणि याला बी नाव दिलं तर ए प्लस बी अँगल ए प्लस बी 180 येतो. आता जर फिगर बघितली तर फिगर मध्ये काय आहे? तर फिगर मध्ये दोन पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला जर इथं फक्त इफ नंतरचं स्टेटमेंट लिहायचं तर फिगरवर थोडासा कंडिशनल मध्ये फॉर्म म्हणजे हे करावं लागेल फोकस. त्यांनी या ठिकाणी फोकस केलेला ट्रान्सव्हर्सल वगैरे दिलेलं आहे फोकस करून. ठीक आहे. आता आपल्याला कंडिशनल लिहिताना कॉन्व्हर्स लिहिताना पण कधी कधी फिगरवर फॉर्म फोकस करावं लागेल. आता टू लाईन्स आर पॅरलल असं नाही लिहू शकत इफ मध्ये फक्त आपण, कारण या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल पण आहे इफ लिहिताना. मग काय लिहावं लागेल तुम्हाला? मागच्या स्टेटमेंट सारखं इफ काय म्हणावं लागेल? इफ टू लाईन्स आर पॅरलल. इफ टू लाईन्स म्हणजे टूज. इफ द लाईन्स म्हणल्यापेक्षा इफ टू लाईन्स आर पॅरलल. इफ टू लाईन्स are parallel. If two lines are parallel and intersected by their transversal then ठीक आहे. हे फक्त टू लाईन्स आर पॅरलल होतं. आपण त्यामध्ये टू लाईन्स आर पॅरलल पण घेतला आणि इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल पण इफ नंतर ऍड केलं. त्यानंतर देन नंतर काय म्हणावं लागेल? देन इंटिरियर अँगल्स मेड आर सप्लिमेंटरी. बरोबर आहे. म्हणजे काय? इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल अँड टू लाईन्स आर सप्लिमेंटरी हे आपल्याला नंतर म्हणावं लागेल. सो देन इंटिरियर अँगल्स made by transversal and two lines. Interior angles made by transversal of two lines. Two lines are supplementary. ठीक आहे. आता इथे का घेतलं? टू लाईन्स फक्त होतं तर आपण टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल काय घेतलं? तर बघा इथं देन नंतर काय म्हटलं की इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. या दोन लाईनच्या ट्रान्सव्हर्सल ने बनलेले जे इंटिरियर अँगल आहेत ते सप्लिमेंटरी आहेत. मग या ठिकाणी इफ नंतर सुद्धा दोन पॅरलल लाईन म्हणजे जमेल का? नाही. त्या ठिकाणी सुद्धा ट्रान्सव्हर्सलचा उल्लेख करावा लागेल. म्हणून या ठिकाणी देन नंतरचं स्टेटमेंट इफ नंतर लिहायचं होतं. आपण फक्त द लाईन्स आर पॅरलल नाही म्हटलं. आपण म्हटलं द टू लाईन्स आर पॅरलल अँड इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सव्हर्सल. देन इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल अँड टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. हे झालं त्याचं कम्प्लीट सोल्युशन. अशा पद्धतीने त्याचा कॉन्व्हर्स लिहावा लागेल. ठीक आहे. तर हे होतं तुमचं कॉन्व्हर्स. अशा पद्धतीने तुमच्या 1.3 मध्ये दोन क्वेश्चन होते. 1 मध्ये 3 होते सब क्वेश्चन आणि क्वेश्चन सेकंड मध्ये 2 सब क्वेश्चन होते. पहिले कंडिशनल फॉर्म कसं लिहायचं, कॉन्व्हर्स कसं लिहायचं, आय होप अतिशय सहजरित्या सांगितलंय. ठीक आहे, ते तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे.
आता जे राहिलेला पार्ट आहे म्हणजे आपला प्रॉब्लेम सेट, म्हणजे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री या फर्स्ट चॅप्टर मधला फक्त प्रॉब्लेम सेट राहिलाय. त्या प्रॉब्लेम सेटवर आपण पुढचे लेक्चर बनवणार आहोत. ठीक आहे, तेव्हा आपण ते समोरच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.